शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी बुधवारी दुपारी 4 वाजता आणि 4 नंतरच निकाल विधिमंडळात निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचं काम सध्या सुरू. ठळक फक्त मुद्देच वाचले जाणार. आमदार अपात्रतेचं प्रकरण न्यायप्रविष्ट, त्यावर बोलणं योग्य ठरणार नाही. आमदार अपात्रतेच्या निकालाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. अध्यक्षांच्या निर्णयावर दोन्ही बाजू सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो. नार्वेकर अध्यक्ष म्हणून की कार्यकर्ता म्हणून काम करतात पाहावं लागेल. अनिल परबांची खोचक प्रतिक्रिया. विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही. राजापूरच्या सभेतनं मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार निशाणा. नार्वेकर आधी आजारी होते, मात्र अचानक बरेही झाले. न्याय देणारेच आरोपीला घरी जाऊन चहापान करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान धोक्यात. संजय राऊतांचा राहुल नार्वेकरांवर निशाणा. राहुल नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं पाहिजे की मी कोर्टाच्या कक्षेत येत नाही, निकाल देत नाही. आंबेडकरांचा नार्वेकरांना टोला. राहुल नार्वेकर कायद्याला धरून निर्णय देणार नाहीत असं वाटतं. त्यांनी योग्य निर्णय दिला नाही तर सुप्रीम कोर्ट काय करतं हे पाहणं महत्त्वाचं. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाशी माझा काय संबंध? नरहरी झिरवळ यांचं विधान 2022 मध्ये विरोधात असतात असं म्हणाले होते. कायद्यानुसार शिंदेंचे आमदार अपात्र ठरतात असंही वक्तव्य. मी आधी ठाम होतो, आता मी तिथे नाही. 2024 मध्ये सत्तेत असताना झिरवळांचं घुमजाव. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर झिरवळांची विधानं. अपात्रतेच्या सुनावणीनंतर मुख्यमंत्री शिंदेच असतील. दीपक केसरकरांचा दावा. आम्हाला न्याय मिळणार याची आम्हाला खात्री. आमच्याकडे बहुमत आहे. सर्व तरतुदींचं पालन केलंय. केसरकरांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री विधिमंडळाचे नेते त्यामुळे नार्वेकर त्यांना भेटले. आमदार अपात्रता निकालाआधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीवर केसरकरांची प्रतिक्रिया. मी राजीनामा देणार नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची TV9 मराठीला माहिती. विरोधकांच्या टीकेला राहुल नार्वेकरांचं उत्तर. मागची बाजू तुम्ही सांभाळा, आम्ही मुंबईची खिंड लढवतो. बीडमधल्या पांढरवाडीमधील सभेत जरांगे पाटील यांचं वक्तव्य. देशात आंदोलन झाले नाहीत, असं आंदोलन होणार. सोशल मीडिया जागृती करा, जरांगेंचं आवाहन. बीडच्या राजा पिंपरीमध्ये जरांगे पाटलांचं जोरदार स्वागत. जरांगेंचा गोदाकाठच्या 123 गावांचा दौरा. यात जरांगे पाटलांचं मराठा समाजाला मुंबईत येण्याचं आवाहन. मराठा आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांना खड्ड्यात जाऊ द्या. आधी लेकरं बाळांचं कल्याण करा, मग राजकारण करा. मनोज जरांगेंची सर्वपक्षीय नेत्यांवर टीका. तुम्हीच छगन भुजबळांना मराठ्यांच्या अंगावर सोडलं, तुमचं खरं रूप समोर आलं. मनोज जरांगेंचा अजित पवारांवर जोरदार निशाणा. दुसरं ताट देणं म्हणजे मराठा समाजाची फसवणूक. आम्ही आमच्या मतावरती ठाम. प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या सल्ल्यावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. 54 लाख कुणबी दाखले देणं आम्हाला मान्य नाही. खाडाखोडी करून बोगस कुणबी नोंदी दाखवण्यात आल्याचा प्रकाश शेंडगेंचा आरोप. तर 54 लाख कुणबी नोंदींविरोधात आम्ही चॅलेंज करणार असाही इशारा. 20 तारखेपासून मुंबईमध्ये ओबीसींचंही आंदोलन होणार. मराठा समाजाआधी आम्ही आझाद मैदानाची मागणी केल्याचा प्रकाश शेंडगेंचा दावा. 2000 गाढवं, डुकरं आणि गुरं घेऊन मुंबईला येणार. प्रकाश शेंडगे यांचा सरकारला इशारा. दुसऱ्यांना धक्का न लावता मराठा आरक्षण देणार असं दादा म्हणाले. जरांगे पाटलांनी थोडा संयम बाळगावा. संजय बनसोडे यांचं वक्तव्य. सरकारनं सुरुवातीला जरांगेंना आज दाखवली, मागण्या लगेच पूर्ण होणार नाही तर आज का दाखवली? राजू पाटील यांचा सवाल. तर मागण्या मान्य झाल्यानं जरांगेंनी दबावाची नीती वापरली असंही विधान. जरांगेंविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल. मनोज जरांगेंनी मुंबईत आंदोलन करू नये यासाठी याचिका. हेमंत पाटील असं याचिकाकर्त्याचं नाव. धनगर आरक्षणाच्या याचिकेवरील आज पुन्हा सुनावणी. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातनं आरक्षण मिळावं या मागणीसाठी हायकोर्टात याचिका. 63 पुरावे न्यायालयात सादर. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीतील घटक पक्ष. संजय राऊतांचा दावा. तर प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यातनं लोकसभा निवडणूक लढवावी अशी ही भूमिका. तर अकोल्यातनं मी लढेन किंवा नाही त्यांना फरक पडणार नाही. मी मुंबईतून सुद्धा किंवा पुण्यातूनही लढू शकतो, पण आधी जागा वाटपाचं ठरवा. ठाकरे गटाच्या ऑफरवर प्रकाश आंबेडकरांची भूमिका. जागा वाटपासंदर्भात मवियाची आज दिल्लीत बैठक. यावरती आज तोडगा निघण्याची शक्यता. खासदार संजय राऊत दिल्लीत दाखल. तर मवियाच्या बैठकीचं निमंत्रण नाही, तर 48 जागा लढवण्याची वंचितची तयारी असल्याची प्रकाश आंबेडकर यांची माहिती. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची मतदारसंघनिहाय स्वतंत्र चाचपणी. काँग्रेसकडनं लोकसभेच्या 541 जागांचा आढावा. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत 2 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी. ठाकरे गटानं दाखल केलेल्या याचिकेवर होणार सुनावणी. हिंगोलीमध्ये 10 जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा. धाराशिव, परभणीसह इतर मराठवाड्यातील सभा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात. मराठवाडा संपर्क प्रमुख आनंदराव जाधवांची माहिती.
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज गडचिरोली दौऱ्यावर. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची गडचिरोलीमधून सुरुवात करणार. वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलेल्या 9 महिलांचा सन्मानही होणार. 13 जानेवारीला उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कल्याण डोंबिवली दौरा. दोन्ही नेते एकाच दिवशी शहरात असल्यानं दोन्ही गटाकडून शक्ती प्रदर्शनाची तयारी सुरू. आदित्य ठाकरे आजपासून 2 दिवस कोल्हापूर दौऱ्यावर. आदित्य ठाकरेंच्या 2 सभा दुपारी 3 वाजता गारगोटीत तर संध्याकाळी 7 वाजता मिरजकर तिकीटमध्ये जाहीर सभा. सुनील केदारे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात जामीन अर्जावर सुनावणी. यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी शिंदे गटाकडून संजय राठोडांना विचारणा. टीव्ही 9ला विश्वसनीय सूत्रांची माहिती. भावना गवळींविरोधातलं वातावरण पाहता राठोडांना निवडणुकीत उतरवण्यासाठी भाजपही अनुकूल असल्याची माहिती. तर माझी उमेदवारी भक्कम. खासदार भावना गवळींची प्रतिक्रिया. वरिष्ठ पातळीवर माझ्या उमेदवारीबद्दल चर्चा नाही. माझ्या उमेदवारीवरून विरोधक वावड्या उठवत असल्याचाही आरोप. भाजपचे खासदार असलेल्या विदर्भातील 3 लोकसभा मतदारसंघांवरती अजित पवार गटाचा दावा. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा मतदारसंघावरती दादा गटाचे राष्ट्रीय महासचिव सुबोध मोहिते यांचा दावा. देवेंद्र फडणवीस यांना 2024 नंतर नाटकं एकांकिकाच करावी लागणार आहेत. संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवरती पलटवार. ठाण्यामध्ये गुंडगिरी, मग पुण्यात काय आरत्या होतात का? पुण्यामध्ये जितकी गुंडगिरी तितकी मुंबईत नाही. तुम्ही आधी स्वतःच्या खाली काय जळते पहा. आव्हाडांच्या अजित पवारांवरती पलटवार. मिटकरींची विधानं बाहेर काढली तर त्यांना महाराष्ट्र सोडावा लागेल. मिटकरींना अजित पवारांनी 50,000 पगारावरती ठेवलंय. मिटकरी 8 ते 10,000 घेऊन फुले शाहू आंबेडकरांवरती बोलतात जितेंद्र आव्हाडांची टीका. जे लोकसभेवर आम्ही लढणार त्यांच्याशी चर्चा झाली. पवारांनी लढणाऱ्या जागांमधील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्याची जितेंद्र आव्हाडांची माहिती. महायुती एकसंधपणे लोकसभेला सामोरं जाणार. मराठवाड्यात 8 पैकी 8 जागा महायुतीला मिळतील. संजय बनसोडे यांचा दावा. मी 4 वेळेला निवडूनही मंत्री झालो नाही. विधान परिषद आमदार विक्रम काळे यांनी मंचावरनं व्यक्त केली खंत. संजय बनसोडे पहिल्याच वेळेस आमदार होऊनही मंत्री झाले. परभणीतल्या अजित पवार गटाच्या मेळाव्यात विक्रम काळेंकडनं खंत व्यक्त. तुम्ही वकील देणार का? नितेश राणेंवरील प्रश्नावर नारायण राणेंचा सवाल. मला नको ते प्रश्न विचारू नका. नितेश राणेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर नारायण राणेंची प्रतिक्रिया. नागपुरातल्या अंबाझरी तलाव सुरक्षेसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना. नागपूर खंडपीठाच्या दणक्यानंतर सरकारकडून हालचालींना वेग. राज्यात JN1चे 111 नवे रुग्ण तर मुंबईमध्ये 22 जणांची नोंद. सोमवारी मुंबईत प्रथमच JN1च्या 22 नव्या रुग्णांची नोंद. 22 रुग्णांपैकी 2 रुग्ण मुंबईबाहेरील. शहापुरात विद्यार्थ्यांचा पंचायत समितीवरती मोर्चा. शहापुरातल्या उंबरवाडी शाळेमध्ये शिक्षक नसल्यानं श्रमजीवी संघटना आक्रमक. बकऱ्या घेऊन विद्यार्थ्यांचा पंचायत समितीवर मोर्चा. निवासी डॉक्टरांचा सामूहिक रजेवरती जाण्याचा इशारा. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयातर्फे भरवण्यात येणाऱ्या जागा केंद्रीय पद्धतीनं भरण्याच्या निर्णयाला विरोध. स्वस्त धान्य दुकानदारांच्या संपामुळे पुण्यात नागरिकांना धान्य मिळणं बंद. जिल्ह्यातील 23,79,305 नागरिकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण. धान्य वाटपाकडे नागरिकांच्या नजरा. मुंबई पुणे महामार्गावरती आता बससाठी स्वतंत्र मार्गिका असणार. मुंबई पुणे महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम वेगात सुरू. पुण्याच्या भोर तालुक्यातल्या हिरडोशी खोऱ्यामध्ये मराठा समाजाकडून 37 गावांमध्ये शाखांचं उद्घाटन. आरक्षणासोबतच मराठा समाजाच्या प्रगतीसाठी गाव तिथे शाखा सुरू करण्याचा उपक्रम. केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण 2023 स्पर्धेमध्ये पुण्याच्या सासवड नगर परिषदेचा देशात प्रथम क्रमांक. 11 जानेवारीला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार दिला जाणार. पुणे जिल्हा परिषदेकडनं 102 अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसांना बाहेरचा रस्ता. गेल्या 1 महिन्यापासून अंगणवाडी सेविकांचा संप सुरू. जिल्हा परिषदेकडनं कारवाई. पुणे महापालिकेला डिसेंबरपर्यंत 5,500 कोटींचं उत्पन्न. आतापर्यंत 4,500 कोटींचा खर्च. बेस्टच्या 22 बस मार्गामध्ये लवकरच बदल करण्यात येणार. शेव उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीमुळे निर्णय. हजारो प्रवाशांची गैरसोय होणार. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020ची चालू वर्षात अंमलबजावणी होणार. राज्यातील सर्व महाविद्यालयामध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्रथम वर्षासाठी अंमलबजावणी होणार. राज्यातील 10वी-12वीच्या विद्यार्थी संख्येत वाढ. राज्य मंडळाकडनं 10वी-12वीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं भूसंपादन पूर्ण. नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडनं कामाला गती. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरता स्थापन करण्यात आलेल्या
कंपनीवरती 2 अधिकाऱ्यांची नियुक्ती, वल्सा नायर सिंग आणि श्रीनिवासन यांची राज्य शासनाकडून नियुक्ती. ब्रिटिशकालीन शिवरेल्वे पूल इतिहास जमा होणार. CSMT ते कुर्ला स्थानकादरम्यान रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणासाठी हा पूल पाडण्यात येणार. कोस्टल रोडची प्रतीक्षा लवकरच संपणार. जानेवारी अखेरपासून प्रकल्प सुरू होणार. प्रकल्पाचे एकूण 85% काम पूर्ण. वाशी दिशेला जाणाऱ्या 10 मार्गिकांचा नवा टोलनाका सुरू. मुंबई आणि नवी मुंबई शहराला जोडणाऱ्या खाडी पुलाचं काम वेगात. मुंबई महानगरपालिकेचा रेल्वे अधिकाऱ्यांनाच दंड. रेल्वे स्थानकाच्या हद्दीतील सांडपाणी पदचारी पुलाजवळ जमा होत असल्यानं पालिकेकडनं दंड. मुंबईतल्या पदपथांवरील लोखंडी खांबांवरनं उच्च न्यायालयानं पालिकेला खडसावलं. अंधेरीतल्या रहिवासी खांबांमुळे अंतर 1 मीटर ठेवण्याची पालिकेकडनं हमी. राज्यात JN1चे 111 नवे रुग्ण तर मुंबईत 22 रुग्णांची नोंद. तर सोमवारी प्रथमच JN1च्या 22 नव्या रुग्णांचीही नोंद. पुणे लोकसभा मतदारसंघाच्या रिक्त जागेवरनं निवडणूक आयोगावरती सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे. एवढे दिवस निवडणूक का घेतली नाही असा जाब विचारत पोटनिवडणुका घेण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यासाठीचे आदेश. पुण्यातल्या सासवडच्या वाघिरे महाविद्यालयाच्या वैभव कामथेची दिल्लीतल्या प्रजासत्ताक दिनी परेड गार्ड ऑफ ऑनरसाठी निवड. सुरशीच्या निवड प्रक्रियेतनं निवड झाल्यानं सगळ्या स्तरातनं वैभवचं कौतुक. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वादग्रस्त SPOला अखेर स्थगिती. विद्यार्थी संघटनांच्या विरोधामुळे प्रशासन नेमलं. तर आंदोलनाच्या मूलभूत हक्कांवरती गदा येणार नसल्यानं विद्यार्थी संघटनांचा नवीन प्रणालीला कडाडून विरोध. कृषी निर्यातीमधील बंदीचा फटका नाही. कृषी निर्यातीमध्ये घट होण्याची शक्यता केंद्रीय वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी फेटाळली. मुंबईतल्या हवेच्या दर्जात सुधारणा. सोमवारी मुंबईचा हवा निर्देशांक 98 वर समाधानकारक श्रेणीत प्रवेश. वक्फ बोर्डाच्या मुख्याधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी. शिवसेनेचे सईद खान यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. वाशिम जिल्ह्यातल्या 957 अंगणवाडी सेविका आणि 985 मदतनीस यांना तात्काळ कामावरती रुजू होण्याची नोटीस. रुजू न झाल्यास कामावरून काढून टाकण्याची तंबी. साताऱ्याच्या पुसेगावात बैलगाडा शर्यतीमध्ये हरण्या राज्याची बैलगाडी ही पुसेगाव हिंद केसरी मैदानाची ठरली मानकरी. खटाव तालुक्यातील पुसेगावात सेवागिरी यात्रेनिमित्त करण्यात आलं होतं बैलगाडा शर्यतीचं आयोजन. मंत्रालयाला घेराव घालण्यासाठी अमरावतीतनं निघालेले प्रकल्पग्रस्त पोलिसांच्या ताब्यात. 300 प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मुंबईत जाण्यापासून रोखण्यात आलं. मोर्शीमधल्या अप्पर वर्धा धरणासाठी शेतजमिनीच्या मोबदल्यात शासकीय नोकरी न दिल्यानं आक्रमक. धुळे जिल्हा झाला लंपीमुक्त. गेल्या 2 महिन्यात जिल्ह्यात एकही लंपीबाधित जनावर नाही. पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं पशुपालकांनी मात्र आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन. धुळे जिल्ह्यातल्या 2024 अंगणवाड्या बंद. जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी संपावर. तर तोडगा न निघाल्यानं बालकं पोषण आहारापासून वंचित. जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडली जिल्हा एड्स नियंत्रण आणि प्रतिबंध विभागाची मासिक आढावा सभा. जिल्ह्यात 9 महिन्यामध्ये करण्यात आल्या 2,79,192 तपासण्या. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाच्या दरात घसरण. अवकाळी पावसामुळे उत्पादनात घट आणि कापसाला सध्या 6,700 रुपये क्विंटल भाव. 10 गुंठे शेतीमध्ये स्ट्रॉबेरीचा मळा फुलवला. 6 लाखांच्या उत्पन्नाची हमी. नांदेडच्या तरुण शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग. धुळ्यात जिल्हा नियोजनाच्या बैठकीला गिरीश महाजनांची ऑनलाईन हजेरी. तर अनेक सदस्यांनी व्यक्त केली नाराजी. गेल्या अनेक दिवसांपासून बैठक ऑनलाईन होत असल्यानं विकास कामांवर चर्चा होत नसल्याचा आरोप. धुळे लोकसभेसाठी काँग्रेसनं मागवली इच्छुकांची नावं. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांच्या सूचनेनुसार इच्छुक उमेदवारांची नावं प्रदेश कार्यालयात कळवण्याचं आवाहन. जळगावातल्या सोपडा तालुक्यामध्ये आडादव या गावामधील तरुणांचा मनसेमध्ये प्रवेश. चेतन पवार आणि गौरव सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य विद्यार्थ्यांचा मनसेत प्रवेश. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडनं पुण्यातल्या फुलेवाड्याचा विकास आराखड्याचा आढावा. फुलेवाडा भिडेवाड्यातील स्मारकांच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन. परदेशातील नोकरीचं आमिष दाखवून तरुणांची लाखोंची फसवणूक. मुंबई पोलिसांकडनं रॅकेट उद्ध्वस्त. 2घांना अटक. 100हून अधिक जणांची फसवणूक. उरणमधल्या सामवेदा लॉजिस्टिक गोदामाला भीषण आग. विंधने कंठवली या गावाजवळच्या गोदामाला आगीचं कारण अद्याप स्पष्ट. विरारमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचं पाण्याच्या टाकीवरती चढून आंदोलन. सूर्य प्रकल्पाचं 100 MLD अतिरिक्त पाणी मिळण्यासाठी आंदोलन. 1 महिन्यात पाणी पुरवठा सुरू करण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे.
महापालिकेच्या अतिरिक्त कामाच्या ताणामुळे स्वच्छता कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू. कर्मचारी कृती समितीकडून पालिका मुख्यालयासमोर निदर्शनं. मृत्यूस जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोन यांचा राजीनामा. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन लवकरच नव्या पंतप्रधानांची घोषणा करणार. आम आदमी पक्षाकडून राज्यसभेसाठी 3 उमेदवारांचं नामांकन अर्ज दाखल. दिल्लीतल्या राज्यसभेच्या 3 जागा जानेवारी अखेरीस रिक्त होतात. बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचा चौथ्यांदा ऐतिहासिक विजय. विजयानंतर नरेंद्र मोदींचा हसीना यांना अभिनंदनाचा फोन. काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला परवानगीची प्रतीक्षा. मणिपूरमधून 14 जानेवारीला सुरू होणार यात्रा. अदानी समूहाच्या 42,700 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार. तामिळनाडू ग्लोबल इन्व्हेस्टर्स मीट 2024 मध्ये स्वाक्षरी. मोदींबद्दल अवमानजनक वक्तव्यानंतर मालदीवच्या उच्च आयुक्तांची दिल्लीतल्या परराष्ट्र मंत्रालयात भेट. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या वादावरती चर्चा. पंतप्रधान मोदींबद्दल मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर इस्रायल भारतासोबत इस्रायल आजपासूनचं लक्षद्वीपवरती खाऱ्या पाण्याला गोड बनवणाऱ्या प्रोजेक्टवर काम सुरू करणार. बिल्किस बानो प्रकरणातल्या आरोपींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका. सर्वोच्च न्यायालयानं सर्व आरोपींची सुटका रद्द केली. अयोध्येमध्ये लावण्यात आलाय मोठा एलईडी स्क्रीन. एलईडी स्क्रीनवरती रोज संध्याकाळी रामचरितमानसचं करण्यात येते प्रसारण. पैठणीचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवल्यातनं रामलल्लासाठी सोनं चांदीचे जर असलेलं शेला पितांबर भेट दिले जाणार. कापसे फाउंडेशनचे पंतप्रधान कौशल्य विकास केंद्र अंतर्गत दिव्यांग आणि अनाथ कारागिरांची अनोखी सेवा. भगव्या रंगानं झळकतीये संपूर्ण अयोध्या. राम जन्मभूमीच्या रस्त्यावरती लावण्यात आलेत भगवे ध्वज. जनकपूरपासून काही तृतीयपंथी अयोध्येत दाखल. तृतीयपंथीयांनी घेतलं हनुमानाचं दर्शन. श्री रामाबद्दलही भावना केल्या व्यक्त.